म्हटलं की मराठी माणूस आता शिवसेनेकडे नाही, जवळपास असंच म्हणायचं ना. मुंबईतला आमच्या सोबत आहे आणि आधी होता. हा. अरे बाबा, मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. 14ला ते आणि आम्ही वेगळे लढलो. त्यांच्या 14 आल्या, आमच्या 15 आल्या. मराठी माणसांनी वोट दिलं म्हणूनच आल्या ना. मागच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही समसमान आलो. मराठी माणसांनी आम्हाला मतदान दिलं म्हणून. मराठी माणूस ही त्यांची बपवती नाही, एवढं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी एक पोटनिवडणूक झाली ऋतुजा लटकेंची. आता ऋतुजा त्या अंधेरी ईस्टची ती पोटनिवडणूक आहे. 86,000 वोट्स होते, 66,000 वोट्स त्यांना पडले. त्या एरियात जर तुम्ही बघितलं, जवळपास 40 ते 45,000 मुस्लिम वोट्स आहेत. असं म्हटलं जातं की त्यातले 27,000 वोट्स जे आहेत ते शिवसेनेला पडले. त्यामुळे एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली. मग बाकीचे वोट्स तर मराठी आहेत ना. ती निवडणूक आम्ही लढवली नाही. ती पण नोटांचा प्रचार केला होता ना. आम्ही कुठलाही प्रचार केला नाही. हा, आम्ही कुठलाही प्रचार केला नाही. आम्ही त्या ठिकाणी बसून निर्णय केला. माननीय पवार साहेबांनी मध्यस्थी केली. पवार साहेबांनी आम्हाला विनंती केली की शक्य असेल तुम्हाला तर ऋतुजा लटकेंना तुम्ही त्या ठिकाणी लढू द्या, तुम्ही लढवू नका. राज्यामध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे. कधी लढवल्या गेल्या आहेत, कधी लढवल्या गेल्या नाही आहेत. आम्ही बसून विचार केला आणि आम्ही हा निर्णय केला. कारण शेवटी शिंदेजींचे देखील लटके सहकारी होते. त्यामुळे शिंदेजींशी देखील आमची चर्चा आली आणि शिंदेजींचं मत होतं की आपण नाही लढवलं तर बरं होईल. मला देखील आता इतके वर्ष सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी प्रचार करणं देखील कठीण होईल. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि आम्ही लढवली नाही. लढवली असती तर परिणाम आपल्या लक्षात आला असता किंवा मतं कोणासोबतही लक्षात आलं असतं. आता अगोदर आपण मुस्लिमांविषयी बोलत होतो, पण मुस्लिम हे दुसरीकडे जायला, चला ते ठाकरेंकडे गेले, कोणाकडे गेले, त्याला जायला भाजप जबाबदार नाही का? तुमच्या आता जी वक्तव्य आहे पूर्ण निवडणुकीत झाली की संपत्ती वाटल्या जाणार, आरक्षण त्यांना, ओबीसीचं आरक्षण त्यांना देणार. मग आता जर तुम्ही कट्टर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरता तर मुस्लिमांनी मग कुठे जायचं? मग त्यात त्यांची चूक काय? पहिली गोष्ट, फंडामेंटल डिफरन्स बघा. फंडामेंटल डिफरन्स आहे, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं म्हणणं आहे की देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आमचं म्हणणं आहे देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार गरिबाचा आहे. तो मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो, कोणी असो. आणि हा जो फंडामेंटल डिफरन्स आहे मोदीजींनी आपल्या कृतीतनं दाखवला. मोदीजींनी आज 20 कोटी लोक मोदीजींच्या घरांमध्ये राहतात. त्याच्यामध्ये मुसलमान नाही आहेत का? मोठ्या प्रमाणात मुसलमानांना मोदीजींनी घरं दिले. मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या घरी मोदीजींनी गॅस दिला. मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या घरी पाणी पोहोचवलं. सगळ्या योजना मुसलमानांपर्यंत मोदीजींनी पोहोचवल्या. पण तुमच्यावर तुष्टीकरणाचा आरोप नाही नाही नाही, तुष्टीकरण नाहीये, बिलकुल नाही होऊ शकत यात. आमचं म्हणणं काय, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. मुस्लिम समाजाचा विकास झालाच पाहिजे या मताची आम्ही आहोत. झालाच पाहिजे. हा भारत, या देशामध्ये जे मुस्लिम राहतात, जे वेगवेगळे अल्पसंख्याक राहतात, ते समान दर्जाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांचाही विकास झाला पाहिजे. 60 वर्षात का नाही झाला विकास? याकरता नाही झाला की मुसलमानांना केवळ वोट बँक समजण्यात आलं. त्यांच्या विकासाचा कुठला कार्यक्रम नव्हता. त्यांना भीती निर्माण करा आणि त्यांची मतं घ्या. तसंच आजही ज्या गोष्टी मोदीजींनी सांगितल्या, काय चुकीचं सांगितलं? तुम्हीच सांगितलं की पहिला अधिकार त्यांचा. तुम्ही सांगितलं की त्यांच्याकरता वेगळं बजेट हे त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन उदाहरणासकट सांगितलं, कर्नाटकमध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. सर्वोच्च न्यायालय नाकारलं. कारण ज्यावेळी या देशाचं संविधान तयार झालं होतं त्यावेळी संविधान सभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, त्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात युनॅनिमसली ठरलं की या देशामध्ये धर्माच्या आधारावर कुठल्याच कम्युनिटीला आपल्याला आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी दिलं तर ते सुप्रीम कोर्टाने नाकारलं. सुप्रीम कोर्टाने नाकारल्याबरोबर रातोरात त्यांनी GR काढून हे ओबीसी आहेत म्हणून आम्ही यांना आरक्षण देतोय असं या ठिकाणी सांगितलं. याचा अर्थ काय? बाबासाहेबांच्या संविधानाचा तुम्ही अपमान करताय. जे संविधानाला अपेक्षित नाही ते मागच्या दाराने करण्याचा प्रयत्न करताय. आणि हा प्रयत्न करताना तुम्ही SC ST OBCचं आरक्षण खाताय. कारण आज मुसलमानांना आरक्षण नाहीये का? आहे ना. EWS मध्ये त्यांना आरक्षण आहे. पण तुम्हाला त्यांचं वोट बँक म्हणून उपयोग करायचा आहे. म्हणून तुम्ही जर OBCचं आरक्षण खाणार असाल
आम्ही बोलणारच आहोत. SC ST OBCचं आरक्षण प्रोटेक्ट करण्याची आमची जबाबदारीच आहे, त्यामुळे आम्ही ते करतोच आहोत.